मनोज जरांगे पाटील यांची रॅली सध्या मुंबईच्या दिशेने निघालेली आहे आणि दुपार झाल्यानंतर दुपारचं जेवण जे आहे मनोज जरांगे पाटील जे आहेत हे आता आपल्याला करताना दिसत आहेत। शापूची भाजी आहे, त्याचबरोबर पापड आहे आणि चपाती आणि लोणचं असं दुपारचं जेवण मनोज जरांगे पाटील जे आहेत आपल्याला करताना दिसत आहेत। खरं तर लाखोच्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि पुण्यामध्ये दुपार झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील जे आहेत या ठिकाणी आपल्याला जेवताना दिसत आहेत। भाऊ, दुपारची वेळ आहे, खरं तर प्रचंड मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते तुमचं स्वागत करताना दिसत आहे। दुपारची न्याहारी तुम्ही या ठिकाणी करताय। सकाळची बरोबर उठला असत निघालोय। सकाळी काय जेवलं नव्हतं का? काय झोपलंच नाही राहते, पावणे 6 वाजल्यावरती यायला झोपलंच नाही। सकाळी आंघोळी केली, 1-2 घंटे पुढचं निवेदन केलं, कोणचा मार्ग काय जेवलंच नाही। आता भूक लागली आता गाडीत बसायला टाइम नाही, खाली बसावं तो लोक म्हणजे वर आहे, त्यामुळे मग वरच बसून खाऊ आपले जाऊ दे। पाटील साहेब, लाखो लोक जे आहेत ते रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत। मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पुण्यामध्ये भेटताना पाहायला मिळतंय। समाज कोणत्या शब्दात वर्णन करावं कळत नाही समाजाचं। खूपच ताकदीनं माझा मराठा समाज एक झाला, कारण हे प्रत्येक जाती धर्माला हेवा वाटल असं काम मराठा समाजाने मतभेद सोडून द्या, वैचारिक मतभेद सोडून द्या, पण महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जर याच्याकडे माणुसकीच्या नजरेने बघितलं तर हेवा वाटत एवढ्या ताकदीनं समाज एकजूट झाला। फार मोठा प्रतिसाद आम्ही सकाळपासून बघतोय। कराडीमध्ये सुद्धा लाखो जे मराठा बांधव आहेत तुमचे स्वागत करताना पाहिलं। आता आपली रॅली पुण्यातील येरवड्या जवळ पोहोचलेली आहे। मोठी जी गर्दी आहे ती पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते। पाटील साहेब, आरक्षण घेऊनच मुंबईवरून परत येणार आहे का? आणि मग काय चाललो आम्ही मुंबईला काय चाललो, मग मुंबईला काय आहे दुसरं आरक्षण सोडून दुसरं आहे का तिथं? त्यासाठीच चाललो आम्ही। मला भूक लागली राव, आपण नंतर करू, भाकर खातो आधी। तुम्ही आरामात जेवण करा पाटील साहेब। खरं तर तुम्ही दुपारचं जेवण करताय, दिवसभर तुम्ही उपाशी होता आणि आता दुपार झालेली आहे आणि दुपारचं जेवण तुम्ही या ठिकाणी करताय। मोठ्या पद्धतीनं मराठा समाज आपल्याला अभिवादन किंवा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी पुढे येत आहे। खरं तर काय सांगाल, काय बांधवांना काय आवाहन कराल? जात खूप दिवसानं माझी एकत्र आली, काय हे झालं तरी आता जात फुटू नाही द्यायची आणि जातीला आरक्षण द्यायचं, हा पणच आता होत आला। कधी काळी जात एकत्र होती, खूप दशक वाट बघितली समाज माझा एकत्र होण्यासाठी, तो एक झालाय तर आता त्याच्या माध्यमातून एकजूट कायम ठेवायची आणि या समाजाला त्याच्या हक्काचं आरक्षण पिढ्याना पारसाठी मिळवून द्यायचं सध्याचा हे अजेंडा आहे। पुढं सामाजिक परिवर्तनासाठी ठरवू काय करायचं। जेवणामध्ये तुम्हाला काय आवडतं? खरं सामाजिक काम, लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड आणि तेच करतो। एका गोपाल सुद्धा आपल्या रॅलीमध्ये सहभागी या ठिकाणी दिसत आहे। सगळे वयोवृद्ध रात्र थांबतात। 1 करोड रुपये जरी दिले, 1 करोड दिले तरी बी रस्त्यावर माता मावल्या नाही येणार। सभा काही असो, सभा असो नाही तिचा फेबा असो, काही असो नाही थांबणार। पण माझे माता माऊली माय बहीण जितका मला उशीर होईल तितका वेळ बघते, पण नाही आलं। लेकराचा न्याय आणि लेकरं मोठे होते हे माय माऊलीच्या माझ्या लक्षात आलं आणि ताकदीने एकजूट झाली लाखाच्या संख्येने।
ज्या पद्धतीनं तुम्हाला ग्रामीण भागामध्ये प्रतिसाद भेटत होता त्यापेक्षा जास्तीचा प्रतिसाद तुम्हाला पुणे मुंबई किंवा शहरामध्ये मिळतोय का? महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला मराठा एक झाला. आरक्षण असलेला मराठा, आरक्षण नसलेला मराठा, हीच योग्य आहे दोघांनी एकत्र यायची. आणि दोघं एकत्र आले, मग जात एकत्र आली, आरक्षणाचा प्रश्न मिटलाच. पुढच्या काळात एकमेकाला गरज लागल. आता जर आरक्षण असलेला मराठा आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या मदतीला नाही आला तर एकमेकाच्या मदतीला पुढे जाणार नाहीत. म्हणून आता आरक्षण असलेला मराठा आरक्षण नसलेल्यांच्या मदतीला चाललाय आणि आरक्षण असलेल्या मराठ्यांच्या आरक्षण नसलेल्या मराठा मदतीला चाललाय. त्यामुळे महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यातला विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई सगळे एक झाले, सगळे. तर पाटील साहेब, मराठा आरक्षणाची ही जी रॅली आहे आपण आंतरवलीपासून सुरुवात केलात. खरं तर या रॅलीमध्ये मराठा समाज तन मन आणि धनाने मदत करतोय. खरं तर आरक्षण मराठा समाजाची मागणी जी आहे ती अनेक वर्षापासून होती, पण विरोध होताना एकीकडे दिसत होता. काय आला विरोध होता? आरक्षणाला विरोध करणारा काही वर्ग आहे. हे बघा, ते प्रत्येकात असते, तो त्याचा काही विषय नाही. हे चित्र सांगताय ना हो, खरं काय आहे हे चित्र सांगताय समाजाला काय पाहिजे. हे बघा, तुमच्या आणि माझ्या मताला काही किंमत नाही दोघांच्या. समाजाला काय मत आहे याला किंमत आहे. समाज काय म्हणतो? समाज जर माझी मागणी चूक वाढली असती एका माणूस आला नसता, एक बी. एवढे पुढं 5 किलोमीटर बघायला नजर पुराण आहे, माग 14 किलोमीटर आहे. आता वॉके टाकीवरती सांगितलं माग 14 किलोमीटर पॅक झालं. मागणी चूक वाढलो कसे येते हो? आपण माणूस ते जेवण ठेवू. पत्रकार म्हणून तुम्ही बोलू नका, मी आंदोलक म्हणून बोलत नाही. माणूस तुम्ही म्हणून बोला, ठरलं. हे सोपं नाही हो, एवढी जनता जमणं सोपं नाही. पाटील साहेब, मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी जी रॅली काढली आहे, खरं तर पुण्याच्या दिशेने तब्बल 5 किलोमीटरची रांग जी आहे ती पुढच्या दिशेने आहे आणि पाठीमागं आपण जर पाहिला तर इकडं 10 ते 12 किलोमीटरची रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. दुपारची वेळ झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटील जे आहेत जेवण करत आहेत. त्यांचे इतर साथीदार सुद्धा, त्यांचा ड्रायव्हर असो किंवा त्यांचे इतर सगळे साथीदार या ठिकाणी जेवण करताना दिसत आहेत. आणि आपण बघू शकतो की त्यांचा जो चालक आहे तो सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत भाजी भाकरी खात आहेत. त्यांचे सगळे सहकारी जे आहेत जेवण करत आहेत. पाटील साहेब, खरं तर आरक्षणाची जी व्याख्या आहे आता कशा आरक्षण तुम्ही सरकारकडून कोणत्या निकषावरती मिळवून घेणार आहात? ओबीसी आरक्षणात ओबीसी आरक्षणातून मिळून जाणार. खरं तर ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही असं बरेचदा सांगितलं जातं, परंतु मराठा समाजाला नेमकं कसं ओबीसी मधून आरक्षण मिळेल, काय व्याख्या आहे? ओबीसीच्या नोंदी मिळाल्यात मराठ्यांच्या. मराठा हा कुणबी आहे म्हणून नोंदी मिळाल्या शासकीय. त्यामुळे मराठाला आरक्षण जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही, कोणीच. चलो, धन्यवाद. मी जेवतो राव, भूक लागली मला. मनोज जरांगे पाटलांना प्रचंड भूक लागलेली आहे. सकाळपासून त्यांनी जेवण केलं नव्हतं आणि आता ते जेवण करत आहेत. तुर्तास काही वेळासाठी आपण थांबूयात. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.